पोरग रडतय म्हणून पहिले आपू घालत होते लेकराशी. काम तर इतकं रडा लागल्यावर कोण घ्यायचं. दळा लागल्यावर ती 14 किलो ज्वारी दळूस तर वटीत बांधायचं. आणि इकडे इकडे पदर खाऊन ती 14 किलो ज्वारी दळायची. हिला नगच आता वर्ग झालं या आता लेक हिच्यासारखा होईल म्हणून तिनं सासून भांडण काढून आता दत्तक दिलेल्या पोराला एवढा आपूचा गोळा घातला. आणि उन्हातच बसलोय उन्हात माहेरला जाऊन भांडत बसले. सगळं गाव सांगत तर ऐकना. मग ते चाकरी राहिलेला डोवाला आला त्यानं शिव्या देऊनशे ना घरला आणली. पर ह्याच नरड्याला चिटकलेली नेलत ती टाळ्याला जीप चिटकलेली निघना. कोण म्हणलं केळीच्या पानानं केळीच्या सोपटानं चिचूनशे ना त्यानं टाळू भरा. कोण काय सांगितलं. मग एक धोंडू चांबारेनले त्यांच्या शेजारी माझं घर होतं. धोंडू चांबारेन म्हणले कांद्याचा वास दे. मी कांदा चेचला त्याच्यावर व्हायचं पाणी सोडलं आणि त्याच्या नाकात दुई नाकात असं करून पाणी पिळलं. वास नाही दिला. केलं तर टाळ्याला जीभ चिटकलेली तसंच. मग वरनं पाणी सोडलं ना चिटकलेली जीभ ओढून काढली. मग ही वाचलाय थोरला बाबा.